नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात राज्यातील काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. भाजपनं सोयीचं राजकारण केलं. काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढेंचा आरोप. वसंतराव चव्हाणांच्या मृत्यूनंतर निवडणूक झाली नाही का, लोंढेंचा प्रश्न. माझं पूर्ण लक्ष बारामतीत. मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य. कठीण परिस्थितीत निवडणूक लढवावी लागते, भुजबळांकडून खंत व्यक्त. अहिल्यानगरच्या राहुरी पोटनिवडणुकीत आज अर्ज भरण्याची अंतिम मुदत. रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली प्राजक्त तनपुरेंची भेट. राजकीय चर्चांना उधाण. बुलढाण्याच्या लोणारमध्ये 7 एप्रिलला योग महोत्सवाचं आयोजन. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती. नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन. अमरावती जिल्ह्यातील बारदाना टंचाईमुळे चणा खरेदीला ब्रेक. नाफेड केंद्रांवर शेतकऱ्यांची गैरसोय. टोकन आणि नोंदणी गोंधळामुळे हमीभावापासून वंचित राहण्याची शेतकऱ्यांना भीती. नाशिकच्या मनमाडमध्ये भाजीपाल्याचे भाव गडगडले. भाजीपाल्याला दर मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. वांग्याचे कॅरेट 20 रुपयाला तर टोमॅटो 50 रुपये कॅरेट. नवी मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकाला चप्पलने मारहाण. महिलेनं भर रस्त्यात नगरसेवकाला चप्पलने मारलं. नगरसेवकांच्या कामावर महिला नाराज. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. वाशिम जिल्ह्यात पाईपलाईन फुटल्यानं शेकडो लिटर पाण्याची नासाडी. नागरिकांकडून संताप व्यक्त. प्रशासनानं गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देणं आवश्यक असल्याची नागरिकांची अपेक्षा. पुण्याच्या वाघोलीत उघड्या दरवाजाचा फायदा घेत चोरट्याचा डाव. चोरट्यानं रूममध्ये प्रवेश करून 3 लॅपटॉप केले लंपास. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू. पुणे नाशिक महामार्गावर धावत्या ट्रकला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.